नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आपण आज ना पारंपरिक पदार्थ गुळवणी करणार आहोत। तर त्यासाठी बघा मी अर्ध्या वाटी गुळ घेतले, दूध घेतले अर्ध्या वाटी, तूप घेतले एक मोठा चमचा आणि वेलची पावडर घेतली आणि पाणी घेतले एवढं। आज ना गुळवणी बनवणार आहोत पुरणपोळीसाठी। संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। सर्व माझ्या गोडताईंना, यूट्यूब फॅमिलीला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता गुळवणी बनवून घेते, चला वळूया रेसिपीकडे। गॅसवरती टोप ठेवल्या स्टीलचा। आता त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया। तूप नंतर पण लागणार आहे आपल्याला, थोडंसंच टाकून घेते फोडणीसारखं करून आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते। पाणी टाकले, आता हा गूळ त्याच्यामध्ये टाकून घेते। गूळ चिरून घेतलेला आहे। आता गूळ विरघळेपर्यंत आपण हलवून घ्यायचं चांगलं। ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे, गूळ शरीरासाठी खूप चांगला असतो आपल्या शरीरात। हा गूळ चांगला वितळून घ्यायचा। साखरेची पण गुळवणी करू शकता तुम्ही, पण ही खूप चवदार लागते अशी पुरणपोळी बरोबर। पूर्वीचे लोक गुळवणी आणि पुरणपोळीच खूप खायचे। चांगला मिक्स करून घेते गुळ। आता गुळाच्या ज्या गाठी आहेत ना त्या पूर्ण अशा मेल्ट करून घ्यायच्या। झालाय सर्व गुळ मेल्ट। आता गुळाच्या पाण्याला ना चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची। उकळली बघा गुळवणी आपली, गुळाचं पाणी झालंय, चांगलं मेल्ट झालंय गुळ। आता आपण हे गॅसवर उतरून घ्यायचं। गॅस बंद करून टाकते। आता 5 मिनिटात होणारी रेसिपी। गुळ खायचा, गुळवणी खायची, कारण गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। रक्तवाढीसाठी पण आपल्याला गुळ उपयुक्त आहे। गॅस बंद करते, झाले आता। आता ही गुळवणी ना आपण गाळून घ्यायची चाळणीने, कारण गुळामध्ये ना काळी कचरा असतो ना, त्यामुळे गाळून घ्यायची आपण। हे बघा काळी कचरा निघाला याच्यात। ऑर्गॅनिक गुळ होता है बघा, त्याच्यामध्ये काळी पण निघाली आणि बारीक 2-3 खडे आणि हा गुळाचा खडा। रेडी बघा आता आपली गुळवणी। 5 मिनिटात होणारी रेसिपी। आता याच्यामध्ये ना वेलची आणि जायफळ पावडर टाकून द्यायची आणि चव छान येते। आणि हे तूप आपण घेतलेले ना ते पण टाकून द्यायचं गरम याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं असेल ना, गरम गरम गुळवणीमध्ये दूध टाकायचं नाही, नाहीतर दूध फुटतं। आता तुम्हाला दाखवते वाटीमध्ये पण। अशी गुळवणी घ्यायची। त्याला तुपामुळे आणि वेलची, सुंठ, जायफळमुळे खूप छान टेस्ट आहे त्याला। आता हे थंड झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं। आणि गुळवणीमध्ये कधीच दूध टाकायचं नाही। ज्यावेळेस आपण जेवायला बसतो ना त्यावेळेस, ज्याला द्यायची त्यावेळेस वाटीमध्ये त्याला दूध टाकून द्यायचं, हवं असेल तर। नाहीतर अशी गुळवणी खाल्ली तर खूप छान लागते। 5 मिनिटात होणारी रेसिपी कशी झाली आहे मला सांगा। आता हे थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा असं दूध टाकून घेऊ शकतो। याच्यात थोडं थंड होऊ द्यायचं। याच्यामध्ये दूध टाकून घेते बघा थोडं। अशी झाली गुळवणी आपली बघा, एकदम सुरेख अशी। जेवताना अशी द्यायची गुळवणी।
आणि ही आपली सूर्यकांती गुळवणी रेडी बघा आपली गुळवणी अशी. आणि हे दूध टाकून आणि तूप टाकून ही गुळवणी अशी रेडी केली खाण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.